नमस्ते. मी प्रदीप लोंढे अहमदनगरवरून आज एका नवीन व्हिडिओसह आणि मागील व्हिडिओमध्ये आपण भगतसिंगांच्या बलिदान दिवसाच्या निमित्ताने त्यांनी या देशाकरता किंवा या देशाच्या स्वातंत्र्याकरता जे काही उच्चतम बलिदान दिलं, उच्चतम त्याग दिला त्याच्याबद्दलची चर्चा केली आणि ज्या निर्भीडपणे दिला त्याच्याबद्दलची आपण सविस्तर चर्चा केली. तर आज आपण एका त्यांच्या सहकार्याबद्दल चर्चा करणार आहोत, ज्यांचं की नाव बटुकेश्वर दत्त असं होतं. हे नाव पुस्तकात आहे म्हणून आपण सर्वांनी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे आणि आपल्याला माहीत आहे. परंतु या व्यक्तीचं जे उत्तरकालीन आयुष्य होतं याविषयी कदाचितच या देशातील लोकांना काही माहीत असेल असं मला खात्रीनं म्हणावं असं वाटतं. बटुकेश्वर दत्त यांचा स्वातंत्र्याचा त्याग जो होता तो अद्वितीय अशा स्वरूपाचा होता. भगतसिंगां इतकाच त्यांचा त्याग म्हणता येईल. परंतु या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खरंच त्यांना न्याय मिळाला का, किंवा त्यांनी या देशासाठी, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी जो त्याग केला त्या त्यागाची कदर झाली का, त्या त्यागाचं चीज झालं का, किंवा लोकांनी त्यांच्या या त्यागाची कदर केली का, यावर कितीतरी बोललं जाऊ शकतं. तर आपण आज यावरच चर्चा करणार आहोत. आपण नेहमी हे लोकांना म्हणताना ऐकतो की शहीदों की चिताओं पर जुड़ेंगे हर बरस मेले, वतन पर मर मिटने वालों का बस बाकी यही निशा होगा. परंतु त्यांच्या चितेवरती एकत्र जमणे, त्यांच्या आठवणी, त्यांच्या स्मृती जागृत करणे हे तर दूरच, परंतु ते स्वतः जिवंत असताना सुद्धा काही क्रांतिकारक हे देशांनी त्यांची कदर केली नाही. हे अतिशय दुःखद आणि वाईट, मनाला चटका लावणारी गोष्ट आहे. बटुकेश्वर दत्त हे 8 एप्रिल 1929 साली जे की सेंट्रल असेंब्लीमध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त या दोघांनी जो बॉम्ब टाकला, ट्रेड डिस्प्यूट ऍक्ट आणि पीपल सेफ्टी बिलच्या विरोधात, किंवा या सेंट्रल असेंब्लीतील जे सदस्य आहेत आणि सरकार जे आहे त्यांचे झाकलेले कान उघडावेत या उद्देशाने जो त्यांनी बॉम्ब टाकला, त्याच्यामध्ये हे दोघांनाही अटक झाली, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांना. तर भगतसिंगांवरती आणखी एक गुन्हा होता. आपण मागील व्हिडिओमध्ये त्याची चर्चा केली होती की त्यांनी सॉन्डर्स याची हत्या केली होती. त्या हत्येमध्ये ते सहभागी होते, राजगुरू सुखदेव आणि इतरही काही जण. तसे बटुकेश्वर दत्त हे तिथे उपस्थित नसल्या कारणाने किंवा त्यांच्यावरती या संबंधीचा कुठलाही गुन्हा सिद्ध न झाल्या कारणाने त्यांना फक्त बॉम्ब टाकल्याच्या गुन्ह्याखाली अजन्म कारावासाची शिक्षा झाली. आणि 1930 मध्ये, जुलै 1930 मध्ये त्यांना अंदमान निकोबारला सेल्युलर जेलमध्ये, म्हणजे जिथं सावरकर होते काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी, तर याच काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी त्यांना तिथे पाठवण्यात आलं. परंतु त्यांची जी उपोषणाची जे हत्यार त्यांनी वापरलं वारंवार, तर त्यामुळे आणि त्यांच्या बिघडत्या तब्येतीमुळे त्यांना 3-4 वर्षानंतर तिथून भारतात पुन्हा एकदा हलवण्यात आलं आणि त्यांना दिल्लीला सुरुवातीला काही दिवस, नंतर पटना या ठिकाणी काही दिवस ठेवण्यात आलं. आणि शेवटी 1938 साली त्यांची तब्येत खराब झाल्याने, म्हणजे त्यांना टीबीचा रोग जडला होता सेल्युलर जेलमध्ये असतानाच, आणि 1938 पर्यंत, म्हणजे जेव्हा ते पटना या ठिकाणी जेलमध्ये होते, त्यांची तब्येत अतिशय बिघडली. त्यामुळे गांधींनी देखील थोडासा पुढाकार घेऊन सरकारला विनंती करून, गांधी फक्त विनंतीच करू इच्छितायचे किंवा तेच त्यांच्या बस की बात होती, त्याच्यामुळे त्यांनी विनंती करून बटुकेश्वर दत्त यांची जेलमधून सुटका करून घेतली आणि बटुकेश्वर दत्त यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. पुढे 1942 साली स्वातंत्र्य आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला. 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बटुकेश्वर दत्त जे होते ते पटनामध्ये राहत होते. पटनामध्ये राहणं त्यांनी पसंत केलं. अर्थात त्यांचा जन्म पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यामध्ये झालेला होता, परंतु ते स्वातंत्र्यानंतर पटनामध्ये स्थायिक झाले आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साधारणपणे वयाच्या 38व्या 39व्या वर्षी या क्रांतिकाराने लग्न केलं
तर लग्न केल्यानंतर ते बिहारमध्ये निवासास राहिले. त्यांची पत्नी अंजली देवी या सुद्धा सधन कुटुंबातल्या होत्या, परंतु त्या काळात क्रांतिकारक असे आपलं लग्न होतंय याचा त्यांना विशेष अभिमान वाटला. 1949 साली त्यांना एक मुलगी झाली आणि अशा पद्धतीने त्यांचं जीवन हे सुरू झालं. परंतु जे उच्चतम बलिदान त्यांनी या देशाकरता दिलं होतं त्याकरता तत्कालीन सरकारने आणि तत्कालीन देशातील लोकांनी याबद्दल कुठलीही विशेष काळजी त्यांची घेतली गेली नाही. अतिशय अभावामध्ये, अतिशय गरिबीमध्ये बटुकेश्वर दत्त ह्या अद्वितीय अशा स्वातंत्र्य सेनानीचं आयुष्य गेलं. त्यांनी स्वतःच्या उपजीविकेसाठी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रकारच्या हालचाली केल्या, अनेक प्रकारच्या धडपडी केल्या, परंतु त्यांना त्यामध्ये दुर्दैवाने फारसं यश मिळालं नाही. सुरुवातीला त्यांनी एक बिस्किटाची फॅक्टरी टाकली, तिचा सेल्समन म्हणून स्वतःच काम केलं, परंतु तरी त्यांना त्याच्यामध्ये यश मिळालं नाही. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांसाठी बिहार सरकारने ही जी वाहतूक व्यवस्था करणाऱ्या बस होत्या त्याचं टेंडर हे वितरित करण्याचं एक योजना त्यांनी राबवली. परंतु दुर्दैवाने जेव्हा बटुकेश्वर दत्त यांनी अर्ज केला यामध्ये सहभाग मिळावा याकरता, तर तेथील स्थायिक कमिशनरने त्यांना तुम्ही स्वातंत्र्य सैनिक आहात किंवा या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही काही योगदान दिलेलं आहे याचा काहीतरी पुरावा सादर करा अशी जेव्हा मागणी केली तेव्हा त्यांनी त्याच्या समोरच तो अर्ज फाडून टाकला आणि परत तिकडे ते फिरकले नाही. पुढे ही घटना राजेंद्र प्रसादजी तत्कालीन राष्ट्रपती यांना जेव्हा कळाली तेव्हा त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री सहाय यांची कान उघडणी केली आणि त्यांना ते टेंडर मिळवून दिलं बटुकेश्वरजी दत्त यांना. तर बटुकेश्वरजी दत्त त्या टेंडरमध्ये सुद्धा त्यांना यश मिळालं नाही, त्यातही त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आणि शेवटी त्यांनी ते बस वाहतूक व्यवसाय सुद्धा बंद करून टाकला. अशा दरम्यान काही आश्चर्यकारक घटना घडल्या. 1963 साली म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साधारणपणे 16-17 वर्षांनी बटुकेश्वर दत्त यांची तब्येत घसरत होती, परंतु त्यांना थोडंसं कौटुंबिक स्थैर्य आलं होतं. त्यांची मुलगी सुद्धा 15-16 वर्षाची झाली होती, ज्यांचं नाव भारती दत्त असं होतं. आणि एक दिवस अचानक भगतसिंगांची एक प्रतिमा पंजाबमध्ये लावली जात होती आणि ते छायांकन पाहत असताना बटुकेश्वर दत्त यांच्या लक्षात आलं की भगतसिंगांच्या ज्या मातोश्री आहेत त्या अजूनही जीवित आहेत. मग त्यांनी मोठ्या लगबगीने आणि मोठ्या उत्साहाने, मोठ्या आनंदाने पंजाबमध्ये जाऊन या ज्या भगतसिंगांच्या मातोश्री होत्या विद्यावती देवी, तर यांची भेट घेतली आणि बराच काळ त्यांच्या सोबत घातला. मोठी अविस्मरणीय आणि मोठी भावनिक अशी ही भेट लोकांनी नोंदवून ठेवलेली आहे. पुढे बटुकेश्वर दत्त यांना पूर्वीचा TB होऊन गेला असल्यामुळे आणि त्यांना वेगवेगळे विकार जडलेले असल्या कारणाने त्यांची तब्येत खालावत गेली आणि 1964 साली ते गंभीर आजाराने आजारी पडले. दुर्दैवाने बिहारमध्ये, पटण्यामध्ये या महान क्रांतिकारकाला ऍडमिट होण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जागा सुद्धा मिळाली नाही. म्हणून त्यांचे एक पत्रकार मित्र चमनलाल आझाद यांनी अतिशय खरपूस समाचार घेणारा एक लेख त्या काळात एका वृत्तपत्रामध्ये लिहिला. वीर अर्जुन हे ते वृत्तपत्राचं नाव होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सरकारची आणि देशवासियांची कान उघडणी केली की खरोखरच या देशामध्ये बटुकेश्वर दत्त सारख्या महान क्रांतिकारकाने जन्म घ्यावा का आणि खरोखर हा देश त्या क्रांतिकारांना न्याय देऊ शकला का. त्यामुळे या लेखणीमुळे असं जे म्हणतात की पेन हा तलवारीपेक्षा धारदार आहे, तर या लेखणीमुळे सर्वजण खडबडून जागे झाले. खास करून क्रांतिकारकांना यथोचित सन्मान देणारं पंजाब सरकारने याच्यामध्ये फार पुढाकार घेतला. रामकिशन हे तत्कालीन पंजाबचे मुख्यमंत्री होते. त्यांनी बिहार सरकारला खडे बोल सुनावले. बिहार सरकारला त्या काळात श्री दत्त यांच्या उपचारासाठी 1000 रुपयाचा चेक दिला. आजच्या तुलनेत जर विचार केला तर साधारणपणे 20 ते 25 लाख इतकं त्या चेकचं मूल्य होऊ शकेल आणि त्यांच्या उपचाराला गती दिली. परंतु बिहारमध्ये, पटण्यामध्ये दवाखान्यात बटुकेश्वर दत्त यांच्या तब्येतीला फारसा फरक पडला नाही आणि पुढे मग भारत सरकारने मध्यस्थी करून, पंजाब सरकारने मध्यस्थी करून त्यांना दिल्लीला आणलं. सफदरजंग हॉस्पिटलला त्यांना उपचारासाठी ऍडमिट केलं. तेव्हाचे सुद्धा बटुकेश्वर दत्त यांचे काही उद्गार आहेत. पत्रकारांनी त्यांना विचारलं
की म्हणजे पत्रकार जेव्हा त्यांना विचारायला गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या दिल्लीमध्ये मी बॉम्बस्फोट घडवून आणून सर्व सरकार हादरवलं होतं, तर आज मी अतिशय असहाय्य अवस्थेत एका स्ट्रेचरवरती ह्या दिल्लीमध्ये पुन्हा एकदा आलेलो आहे. तर याचा त्यांना खेद होता. त्यांना बऱ्याच गोष्टींचा खेद आयुष्यभर राहिला. त्यांना भगतसिंगाबरोबर फाशी जाता आलं नाही याचाही खेद राहिला. दिल्लीमध्ये ते काही दिवस ऍडमिट राहिले, परंतु त्यांच्या तब्येतीमध्ये फार सुधारणा झाली नाही. परंतु पत्रकारांच्या पुढाकाराने आणि या त्यांच्या आजाराच्या काहीशा प्रसिद्धीमुळे तर त्या तत्कालीन मोठे मोठे नेते त्यांना भेटायला येऊन गेले. देशाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री असतील, राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन असतील, हे लोक वारंवार त्यांना भेटायला येत असत. परंतु या ठिकाणी नमूद करण्याजोगी गोष्ट आहे की रामकिशन हे जे पंजाबचे मुख्यमंत्री होते त्यांनी विशेष लक्ष दिलं आणि 1965 मध्ये जुलै 1965 मध्ये साधारणपणे 20 जुलै 1965 मध्ये बटुकेश्वर दत्त यांचं निधन झालं. म्हणजे ते तेव्हा साधारणपणे 54 वर्षाचे होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भगतसिंगांची ज्या मातोश्री होत्या विद्यादेवी, तर या बटुकेश्वर दत्त यांच्या अंतिम वेळेस त्यांच्या सोबतच होत्या. भगतसिंगांची बहीण अमर कुंवर या सुद्धा त्यांच्या सोबत होत्या. बटुकेश्वर दत्त यांची मुलगी भारती देवी दत्त आणि अंजली देवी दत्त या सुद्धा त्यांच्या सोबतच होत्या. भगतसिंगांनी माफ करा, बटुकेश्वर दत्तांनी शेवटी इच्छा व्यक्त केली होती की माझा अंत्यविधी माझ्या मित्राच्या समाधीच्या जवळ व्हावा. त्या पद्धतीने पंजाब सरकारने त्यांचा पार्थिव शरीर जे आहे ते दिल्लीमध्ये संसदेमध्ये काही वेळ ठेवून भारत सरकारने पुढे चांदणी चौकातील टाउन हॉलमध्ये अंत्यदर्शनाला ठेवून पुढे पंजाबला नेण्यात आलं. आणि हुसेनीवाला जिथे भगतसिंग राजगुरू सुखदेव यांची समाधी आहे तिच्या जवळच बटुकेश्वर दत्त यांचा अंत्यविधी करण्यात आला आणि आजही त्यांचं स्मारक, त्यांची समाधी तिथे आहे. 2008 पर्यंत त्यांची मुलगी भारती देवी दत्त या ज्या आहे त्या हयात होत्या. काँग्रेस सरकारने म्हणजे मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला. त्यांच्या उशिरा का होईना परंतु त्यांच्या वडिलांनी या देशासाठी जे सर्वोच्च बलिदान दिलं, जे सर्वोच्च त्याग केला, त्याच्याकरता त्यांचं स्मरण करण्यात आलं. तर अशा सगळ्या खटपटीतून बटुकेश्वर दत्त यांचं आयुष्य गेलं आणि हे केवळ त्यांच्याच बाबतीत नाही तर अनेक क्रांतिकारांच्या बाबतीत झालं. आपण या सर्व घटना आणि ज्या ज्या क्रांतिकारांच्या वंशजांना अशा दुःखद काळाचा सामना करावा लागला त्यांचे सगळ्यांची माहिती आपण वेगवेगळ्या व्हिडिओतून आगामी काळातही घेऊया. आजच्या पुरतं इतकंच. धन्यवाद.